आपल्याला एक विचारू का? विचारा ना बाई. मला आज महाराजांना काही काही विचारायचंय. त्यासाठी आधी काही करावं लागतं का? काहीही नाही. लवकर आलात हे चांगलं केलं. पुढच्या रांगेतच बसा. मी इथेच तसबिरीपाशी उभा असतो. मी हातानं खूण केली की तुम्ही महाराजांना काय विचारायचं ते विचारा. तसबिरीजवळ भिंतीतच एक दार होतं. ते आता उघडलं आणि लोक ज्यांना महाराज म्हणत ते गृहस्थ त्या दारातून आत आले. दिनकररावांचा आणखी एक फोटो काढून ठेवा. वर्तमानपत्रातून जाहिराती द्याव्या लागतील ना, त्याचा ड्राफ्टही करून आणतो. आणि तुम्ही धीरानं घ्या. संकट तर कोसळलं आहे. काही मदत लागली तर मी आहेच, पण तुम्ही स्वतः निर्धारानं राहायला हवं. मग काय, ठेवू फोन? ठीक आहे. संक्रमण प्रकरण 4 पुढे चालू. मग हा दुसरा अध्याय सुरू झाला. फोन मिळाल्यानंतर तासाभरानं दाभाडे स्वतःच घराला भेट देऊन गेले. त्यांचे ते ठराविक प्रश्न. दिनकररावांना काही असाध्य विकार नव्हता ना, एकदम काही आर्थिक अडचण आली नव्हती ना, काही वादावादी झाली नव्हती ना, त्यांना काही धमकीचं पत्र किंवा धमकीचा फोन वगैरे आलं नव्हतं ना. या सर्व प्रश्नांना अर्थात माझी उत्तरं नाही 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 अशीच होती. माझी परवानगी घेऊन त्यांनी खालच्या मजल्यावरच्या सर्व खोल्या, मग वरच्या मजल्यावरच्या सर्व खोल्या, कदाचित माळाही, मग बाहेरचं अंगण, सर्व काही नजरेखालून घातलं. बाहेरच्या खोलीत काही वेळ थांबून मग ते म्हणाले, ठीक आहे मिसेस होनप, मी निघतो आता. आणि अगदी काहीही आठवलं, कितीही क्षुल्लक गोष्ट वाटली तरी मला ताबडतोब कळवा. कशाचा कसा उपयोग होईल ते सांगता येत नाही. काही नवीन घडामोडी झाल्या तर त्याही कळवायला विसरू नका. वर्तमानपत्रातून जाहिराती द्याव्यात असं ते माझ्याबरोबर आलेले गृहस्थ वाडेकर सुचवत होते. मीही तेच सुचवणार होतो. जाहिरात तर द्यायलाच हवी. टीव्हीकडेही फोटोसह नाव पाठवून द्या. हरवलेल्या व्यक्तींसंबंधात त्यांचेही कार्यक्रम असतात. त्या कार्यक्रमातून माणसांचे पत्ते, नाव गाव मिळाल्याच्याही घटना घडल्या आहेत. प्रयत्न तर सर्व दिशांनी करायलाच हवा आणि सतत आशा बाळगून राहायला हवं. ठीक आहे, मी निघतो आता. वाडेकरांची खूपच मदत झाली. टीव्हीची कल्पना त्यांनाही पसंत पडली. टीव्हीवर यांचा फोटो दाखवला गेलाही असेल. मी त्या कार्यक्रमाची वेळही जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही. मला ते पाहावलंच नसतं. पण आमच्या ग्रुपमधल्या देशपांडे म्हणून एक होत्या, त्यांचा फोन आला. फोनवर त्यांनी फक्त मी येते एवढंच सांगितलं. या देशपांडे तशा नेहमी येणाऱ्यांपैकी नव्हत्या. इतरांच्या मानानं त्यांच्या मागे घरातल्या जरा जास्तच जबाबदाऱ्या होत्या. शनिवार रविवारच फक्त त्यांना मोकळा वेळ असायचा, तोही प्रत्येक आठवड्याला नाहीच. त्यांची बुटकी जराशी स्थूल, जराशी सावळ्या रंगाची आकृती डोळ्यासमोर आली. प्रत्येक वंशाची काही काही वैशिष्ट्ये असतात, वंश परंपरेने चालत आलेली असतात. शारीरिक तशी मानसिकही अजूनपर्यंत तरी चालत आलेली आहे. आता देशस्थ, कोकणस्थ, कराडे, सारस्वत, सिकेपी असे भेद अस्पष्ट होत चाललेत. तेव्हा आणखी काही वर्षांनंतर हे भेद दिसेनासेही होतील, पण सध्या तरी दिसत होते हे सत्य होतं. 20-25 मिनिटातच देशपांडेबाई आल्या. ज्या खोलीत आमचा पत्त्यांचा ग्रुप जमायचा त्याच खोलीत आम्ही दोघी बसलो. होनपबाई, माझ्या कानावर आलं, फार वाईट झालं. मी म्हणाले, दुसरं काय बोलणार. खरं तर त्या संबंधातच बोलायला आले. एक सुचवणार आहे. राग नाही ना यायचा? त्या काय सुचवणार आहेत याची मला कल्पनाच नव्हती, तर मला राग येण्याचा प्रश्नच कुठे आला. नाही, सुचवा ना. तुमचे यजमान गेलेला आता 5-6 दिवस झाले नाही का? शोधाचे सगळे प्रयत्न केलेत नाही का? एक सुचवते, राग मानू नका. माझ्या माहितीचे एक गृहस्थ आहेत, त्यांना विचारून का नाही पाहत? मला खरोखर त्यांच्या शब्दांचा अर्थच समजला नाही. कोण गृहस्थ? काय विचारायचं? म्हणजे काय आहे, काही अडचण निघाली की लोक त्यांच्याकडे जातात, त्यांना विचारतात, ते काहीतरी इलाज सांगतात. मला काय झालंय? मला काय इलाज सांगणार? देशपांडेबाईंना खरोखर कसं सांगायचं याचा प्रश्न पडलेला दिसला. हे साधे गृहस्थ नाहीत होनपबाई.
दत्ताचे भक्त आहेत. त्यांना काही काही समजतं. मी इथे काही सांगत बसत नाही. माझ्याबरोबर एकदा येता का? तुम्हीच आपल्या डोळ्यांनी पहा, कानांनी ऐका, मग ठरवा काय ते. पण हे गृहस्थ कोण आहेत? काय करतात? मला काहीच सांगत का नाही आहात? ते मला सांगता यायचं नाही आणि शब्दांनी गैरसमज मात्र व्हायचा. एक संध्याकाळ माझ्याबरोबर चला, पहा एवढंच सांगते. काही करू नका, मग तुमचं तुम्ही ठरवा एवढंच सांगते. केव्हा? तयारी असेल तर आजच. आत्ता 7 वाजता येता का? त्यांच्या प्रांजळपणाबद्दल शंकाच नव्हती. माझ्या मदतीसाठी त्या आपल्या परीनं मार्ग दाखवत होत्या. ते काय आहे हे समजण्याआधीच त्यांना नकार देणं योग्य होतं का? आणि नाहीतरी माझ्या मागे काय असा मोठा व्याप होता? ठीक आहे, मी म्हणाले. 6:30 पर्यंत आम्ही माझ्या खोलीतच थांबलो आणि नंतर मी त्यांना एका शब्दानेही जास्त काही विचारलं नाही. 6:45च्या सुमारास त्या म्हणाल्या, चला निघूया. चौकातली मोठी 4 मजली इमारत होती. तिथे त्यांनी रिक्षा थांबवली. एक जिना चढून आम्ही वर आलो. उजवीकडे वळलो. रस्त्यावर गॅलरी होती. गॅलरीतून हॉलमध्ये 3 दारं उघडत होती. प्रत्येक दारामागे बूट चपला सँडल दिसत होत्या. शेवटच्या दारातून आम्ही आत गेलो. खूप मोठा हॉल, सगळीकडे दिवे लागलेले. 2 बाजूंना 2 सतरंज्या होत्या. एकीवर पुरुष, एकीवर स्त्रिया असे उभे होतो. बरोबर 7 वाजता एका घंटेचा किणकिण आवाज आला आणि मग सगळेच आरती म्हणायला लागले. दत्ताची आरती, नेहमीच्याच ऐकण्यातली. जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता, आरती ओवाळी तो तुझ विश्वंभरिता, जय देव जय देव. कोणाचाही आवाज चढला नव्हता. द्रुपदावर आल्यावर टाळ्या देत होते, त्याही हलक्या आवाजात. जास्त अभिनिवेश नव्हता. आरती संपल्यावर सर्वजण खाली सतरंजीवर बसले, त्यात आम्ही दोघीही. मग समोर पाहता आलं. समोरच्या भिंतीत श्री दत्ताची मोठी तस्वीर होती. तस्वीरीला मोठा हार घातला होता, त्रिमूर्ती. उजव्या हातात त्रिशूळ, शेजारच्या गायीवर डावा हात ठेवलेला, डाव्या हातात कमंडलू, पायाशी एक काळं कुत्र. तस्बिरीपाशी हातात आरतीचं तबक घेऊन एक बरेचसे उंच गृहस्थ उभे होते. वय असेल 60च्या आसपास. अंगात पांढरे कपडे, केस मागे वळवलेले, गौरवर्ण, कपाळावर कुंकवाचं बोट ओढलेलं, डोळ्यांना सोनेरी तारांचा चष्मा, चेहरा जरासा गंभीर, नजर समोरच्या जमलेल्या लोकांवरून फिरणारी. त्यांनी तबक एकाच्या हातात दिलं. तबक घेऊन तो सर्वांच्या रांगांमधून हिंडला. मधून मधून कर्पूर पात्रात कापराची वडी टाकत होता. सर्वांनी ज्वालेवरून हात फिरवून तो तोंडावरून फिरवला, नमस्कार केला. काहींनी काही पैसेही टाकले. तबक सर्वत्र फिरल्यानंतर मग ते परत श्री दत्ताच्या तसबिरीखाली ठेवलं आणि त्या पांढऱ्या वेशातले गृहस्थ तसबिरी शेजारच्या गादीवर बसले. माझी नजर जमलेल्या लोकांवरून फिरत होती. समुदायात सर्व वर्गाचे लोक होते. श्रीमंत, मध्यमवर्गीय, गरीब, तरुण, मध्यमवयीन, वृद्ध, काही अगदी उच्च शिक्षित वाटणारे, काही अगदी अशिक्षित. त्या गृहस्थासमोर बसलेल्या एका स्त्रीनं त्यांना नमस्कार केला. महाराज, मागच्या आठवड्यात मी आले होते तेव्हा आपण मला थोडासा प्रसाद दिला होता. मुलीला रोज सकाळ संध्याकाळ द्यायला सांगितलं होतं. त्या गृहस्थांनी मान जराशी हलवली. महाराज, मुलीत खूपच सुधारणा झाली आहे. श्री दत्तप्रभूंची कृपा. जाताना आणखी एक पुडी घेऊन जा. त्या स्त्रीनं पुन्हा एकदा नमस्कार केला. तेव्हा कुठे माझ्या डोक्यात प्रकाश पडला. हे कोणी मांत्रिक साधक होते आणि लोक त्यांच्या समोर आपल्या अडचणी सांगत होते. अगदी खाजगीतल्या खाजगी अडचणी, पण कोणालाही नाव पत्ता विचारण्यात येत नव्हता. सांगणारा खऱ्या अर्थानं अनामिक राहत होता एवढ्या गर्दीतही. आणि ज्यांना लोक महाराज म्हणत होते ते एक एक जणाचं सांगणं संपल्यावर काही वेळ डोळे मिटून शांत बसत होते आणि मग त्यांच्या अगदी साध्या आवाजात काही उपाय सांगत होते. एव्हांना त्यांनी विचारलं, तुमच्या घरात दक्षिणेकडे उघडणाऱ्या खिडक्या आहेत का? हो आहेत. त्या काही दिवसांसाठी कायमच्या बंद करून ठेवा. बस एवढंच? दुसऱ्याला त्यांनी विचारलं, तुमच्या रोजच्या जायच्या यायच्या वाटेवर एखादं पिंपळाचं झाड आहे का? साधं, पारावर बांधलेलं? हो आहे. त्या रस्त्यानं जाऊ नका.
जरा वळसा पडला तरी चालेल, पण तो रस्ता वापरू नका. असेच अगदी साधे उपाय. संध्याकाळी नारळ आणा, देवासमोर ठेवा, दुसऱ्या दिवशी सकाळी तो फोडा. मात्र त्यातलं खोबरं घरातल्या कोणीही खायचं नाही आणि इतर कोणाला द्यायचं नाही. जमलं तर फोडलेला नारळ नदीत टाका. आणखी एकाला सांगितलं, रोज पश्चिमेकडच्या खिडकीत निरांजन लावा. जवळजवळ तासभर मी तिथे थांबले. मग देशपांडेबाईंना खूण केले. आपण निघूया. रिक्षानं त्यांच्या घरापाशी त्यांना सोडून मी वाड्यावर परत आले. आमच्यात अगदी जुजबी बोलणं झालं होतं. मी बाहेरच्याच खोलीत बसले होते आणि विचार करत होते. लहानपणापासून माझ्यावर अनेकांचे प्राचीन धर्म, रूढी, विचार इत्यादींच्या पालनाचे संस्कार झालेले. बाबांचे आचार मी लहानपणापासून पाहत होते, पण त्यांच्या मागचा अर्थ मला कधी कळला होता का? नाही. फार नंतर माझ्या ध्यानात ती गोष्ट आली होती. बाबांचा व्यवसायच भिक्षुकीचा होता, म्हणून त्यांना ती सर्व मंत्र, स्तोत्र, विधी माहीत असायलाच हवे होते. समजा ते एखादे वकील, डॉक्टर, इंजिनियर, अकाउंटंट असे एखादे व्यावसायिक असते तर त्यांचा दिनक्रम कसा राहिला असता? आमच्या लहानशा घरात जी प्राचीन परंपरा होती, जी एक जाणवणारी शुचिता होती, ती राहिली असती का? त्या दिनक्रमाचा काही ना काही प्रभाव आसपास पडतच होता. आता मला सासूबाईंचे शब्द आठवले. श्यामला, तुझे बाबा इथे राहायला आले आणि त्या दिवसापासून मला अगदी हलकं, अगदी मोकळं वाटतंय बघ. मग आठवण आणखी पुढे सरकली. बाबांचा हृदयविकारानं मृत्यू होताच सासूबाईंच्या वागण्यात फरक पडला होता. त्यांच्या आयुष्यावर परत ती छाया आली होती. माझ्या डोळ्यांसमोर प्रत्यक्ष घडलेली ही घटना होती. त्यामागे काय कारण होतं? आपल्या घरात आता नित्यनेमानं देवपूजा, होम हवन होत आहे. आता आपल्याला काहीही इडापिडा होणार नाही असा एक विश्वास, हेच केवळ सासूबाईंच्या सुधारणेमागचं कारण होतं का? का बाबांच्या त्या दैनंदिन पूजा, अर्चा, मंत्रपठण यांच्यात खरोखर असं म्हणतात काही बदल घडवून आणण्याची शक्ती होती? बाबांनी सासूबाईंना काहीही सांगितलं नव्हतं, काहीही तीर्थप्रसाद दिला नव्हता. मनात कल्पना आली ती एखाद्या उमलणाऱ्या सुगंधी फुलाची होती. ते फूल उमलताच सुगंध आपोआपच आसपास दरवळतो. आसपासची हवा आपोआपच शुद्ध होते. ज्यांच्याकडे आज आम्ही गेलो होतो, हे जे कोणी महाराज होते, ज्यांच्या साध्या साध्या सूचनांनी लोकांच्या आयुष्यातल्या सावल्या दूर होत होत्या, हा काय केवळ लोकांच्या महाराजांवरच्या विश्वासाचाच प्रभाव होता का? का त्या सुगंधी पुष्पाच्या सुगंधासारखा प्रत्यक्षात असं म्हणतात किंवा त्या व्यक्तीच्या आयुष्यावर काही ना काही परिणाम होत होता? हे उघड होतं. एका विचाराभोवती मन गिरट्या घालत होतं, पण त्या विचारापासून मागे सरत होतं. प्रत्यक्ष तो विचार करायचं धार्ष्टय नव्हतं. मी या महाराजांना माझी परिस्थिती सांगावी का? त्यांची मला खरोखर मदत होऊ शकेल यावर माझा विश्वास होता का? असा विश्वास असणं आवश्यक होतं का? का माझ्या विश्वास अविश्वासाला इथे काही महत्त्व नव्हतं? मी एक लहानसा धक्का देताच घटना अपरिहार्यपणे घडणार होत्या. खरं तर मलाच माझ्या मनातला गुंता समजत नव्हता. खरं तर मनात जराशी भीती होती, शंकाही होती. इथे रोजच्या व्यवहारातले नियम कार्य करत नव्हते. शेवटी तो विचार मनासमोर सत्य आणि कठोर स्वरूपात आला. हे नाहीसे झालेत आणि पुन्हा दिसणार नाहीत अशी माझ्या मनाची एक ठाम धारणा झाली होती. त्या घटनेवर आधारित अशी मी माझ्या आयुष्याची नवी मांडणी करत होते. आता या महाराजांकडे जायचं म्हणजे मनात पुन्हा आशा निराशांची वावटळ उठवण्यासारखं होतं. आणि यातून काय निष्पन्न होणार होतं? खरं तर हा प्रदेश नवखा, अंधारा, अज्ञात, जरा भीतीदायकच होता. रोजच्या व्यवहाराच्या पलीकडचा होता. पण मनाची घडण कशी असते पहा. मी जर आता काही केलं नाही, समोर खरी व काल्पनिक संधी आली होती, तिचा फायदा करून घेतला नाही तर तो कृतज्ञपणा ठरेल अशी एक जाणीव सतत मनाला होत होती. प्रत्येकाचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा असतो. काय योग्य, काय अयोग्य याचे प्रत्येकाचे निकष वेगळे असतात. त्यामागे त्यांचे अनुभव, त्यांचं ज्ञान, त्यांचे विश्वास हे सर्व असतं. मनाचा गोंधळ कितीतरी वेळ चाललाच होता. शेवटी एक निर्णय घेतला. या महाराजांची उद्या गाठ घ्यायची, मग पाहू पुढे काय होतं ते. एकदा हे ठरवल्यावर मनाला जरा शांतता मिळाली. देशपांडेबाईंना कळवायचं नाही असं मी ठरवलं होतं. त्याबरोबर नसतील तर मग त्या हॉलमध्ये मला ओळखणारं कोणीही असणार नाही.
आणि या अनामिकतेतच माझी भीड चेपली जाईल आणि मला मोकळेपणानं बोलता येईल अशी माझी समजूत होती. मी जरा लवकरच त्या पत्त्यावर गेले. 5-7 जणच हॉलमध्ये बसले होते. समोरच्या भिंतीत श्री दत्तगुरूंची तसबीर होती. तसबिरीसमोर उभं राहून मी हात जोडले, डोळे मिटले, मनोमन श्री दत्ताची प्रार्थना केली. डोळे उघडले तेव्हा दिसलं कोणी एक जण तसबीर आधी ओल्या आणि मग सुक्या कापडानं साफ करत होता. तसबिरीवर चढवण्यासाठी त्यानं बरोबर मोठा हारही आणला होता. जरा पुढे होऊन मी त्यांना म्हणाले, आपल्याला एक विचारू का? विचारा ना बाई, तो माझ्याकडे वळत म्हणाला. मला आज महाराजांना काही विचारायचंय, त्यासाठी आधी काही करावं लागतं का? काहीही नाही, तो हसत म्हणाला. लवकर आलात हे चांगलं केलं. पुढच्या रांगेतच बसा, मी इथेच तसबिरीपाशी उभा असतो. मी हातानं खूण केली की तुम्ही महाराजांना काय विचारायचं ते विचारा. तो त्याच्या कामात दंग झाला आणि मी सतरंजीवर पुढेच बसले. 15-20 मिनिटातच हॉल जवळजवळ भरून गेला. तसबिरीजवळ भिंतीतच एक दार होतं, ते आता उघडलं आणि लोक ज्यांना महाराज म्हणत ते गृहस्थ त्या दारातून आत आले.